बोला पुंडलिका पहा 17वा श्लोक. 17व्या श्लोकाचा अर्थ परवा जाता जाता सांगितलेला होता. यो न रुष्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती शुभाशु परित्यागी भक्तिमान्य समे प्रिय. म्हणजे जो कधी हर्षयुक्त होत नाही, द्वेष करीत नाही, शोक करीत नाही, कोणत्याही प्रकारची इच्छा करीत नाही आणि शुभ आणि अशुभ कर्मांचा त्याग करतो, असा जो कोणी असतो तो मला भक्तप्रिय असं म्हटले. आता या सर्व गोष्टीवरती सांगितल्यात खऱ्या, पण त्या अंगी बांधायच्या कशा हा एक मोठा प्रश्न आहे. आपण सगळं विवेचन करता आलो, पण त्या अंगी बांधणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्या कशा बांधता येतील, त्यासाठी काय केलं पाहिजे. माऊली जाता जाता आपण सखोल माऊलीच्या ओव्यांचा जर अर्थ लक्षात घेतला तर माऊली जाता त्या गोष्टी त्यातून सांगते. पण माऊली शेवटी महाकवी आहे हे लक्षात घ्या. आणि कवी असल्यामुळं कवीची एक पद्धत असते सांगण्याची. कवी बऱ्याच गोष्टी हा स्पष्ट ना सांगता संकेत रूपानं सांगतो, संकेतातून सांगतो. तसं बऱ्याच गोष्टी माऊली या ठिकाणी संकेतातून सांगते असं आपल्या लक्षात. या दृष्टीने सुद्धा ज्ञानेश्वरीचा अभ्यास आपल्याला करता येतो, ज्ञानेश्वरी वाचता येते. आणि मग जो कधी हर्षयुक्त होत नाही, द्वेष करीत नाही, शोक करीत नाही, इच्छा करीत नाही, शुभ अशुभ कर्मांचा त्याग करतो वगैरे वगैरे, वरती अनेक गोष्टी आतापर्यंत सांगितल्या आपल्याला. या सगळ्या अंगी बांधण्यासाठी काय झालं पाहिजे, काय केलं पाहिजे. पण त्याच्याकडे ही जी शक्ती येते ती कशामुळे येते, तो अशा अवस्थेला का प्राप्त होतो. पहिल्याच ओळीत सांगितलं पहा, जो आत्मलाभासारिखे गोमटे काहीची न देखी म्हणून भोगविषयके हरिखेजना. पहा, म्हणजे हे जे सगळे प्राकृतिक भोग आहेत, या भोगाने तो कधीही संतोष पावत नाही, त्याला आनंद होत नाही, प्रचंड हर्षयुक्त होत नाही. हर्षयुक्त होत नाही म्हणजे आनंद होत नाही. आनंद होत नाही म्हणजे कशाचा आनंद होत नाही, या विषयांपासून त्याला कधीही आनंद होत नाही. म्हणजे हे जे विषय आहेत, हे जे भोग आहेत, विषय भोग आहेत, त्या विषय भोगाने त्याला कधीही आनंद होत नाही. आता विषय भोगाने आनंद का होत नाही, त्याचं कारण वरती सांगितलं. जो आत्मलाभासारिखे गोमटे काहीच नाही, त्याला आत्मलाभ झालेला असतो आणि त्या आत्मलाभासारखं चांगलं, त्याच्याहून सुंदर असं आणखी काही आहे हे तो जाणतच नाही. आणि आत्मलाभ झाल्यामुळं त्याला विषयामध्ये कुठल्याही प्रकारचं सुख वाटत नाही, आनंद वाटत नाही. म्हणजे तो आत्मानंदामध्ये निमग्न असतो आणि म्हणून तो या विषयांपासून कसा असतो, दूर असतो. या विषयातला आनंद त्याला अगदी तुच्छ वाटतो, या विषयातला आनंद तुच्छ वाटतो. आपल्याला त्याचा अनुभव नसल्यामुळं आपल्याला याच विषयातला आनंद जो आहे ना तो महत्त्वाचा वाटतो आणि तिकडं आपण जातो, हे लक्षात आहे. म्हणजे याच्याहून आणखी सुंदर जर मिळाली गोष्ट तर आपण पहिली टाकून देऊ की नाही. समजा आपलं घर दोन खोल्यांचं आहे, साधं गळकं आहे असं आपण म्हणू, पावसात गळकं काय. पण याच्याऐवजी तुम्हाला जर एक 10 कोटीचा बंगला दिला तर तुम्ही काय करा, आपण लगेच म्हणू हे टाकून देऊ आणि त्या बंगल्यात जाऊन राहू. आपण इथं का राहतोय, आपल्याला अजून तो काय बंगला मिळाला नाही किंवा त्या बंगल्यातलं सुख अनुभवता आलं. समजा 5,000ची साडी आहे, त्याच्या ऐवजी सांगितलं 50,000ची साडी. 5,000ची देणार की नाही, येऊ टाकू, काय विशेष येतो. 50,000ची मिळेल, 5,000ची द्यायला काय. तसं अत्यंत उच्च आनंद समजा तुम्हाला प्राप्त झाला आणि त्याचा अनुभव तुम्हाला येऊ लागला, सहज त्या आनंदामध्ये तुम्ही जाऊ लागला, तो आनंद तुम्हाला उपभोगता येऊ लागला, तर मग तुम्ही हे जे विषयाचं सुख आहे ना ते तुम्हाला कसं वाटेल, पदार्थ वाटेल, तुच्छ वाटेल, तिकडे तुम्ही बघणार सुद्धा नाही. लक्षात येते ना. म्हणजे माऊलीनं मागं सांगितलेलं आहे
मागं तुम्ही मागलं वाचताय की नाही मला माहिती नाही, वाचलं पाहिजे खरं तर. मी अनेकांना विद्यार्थ्यांना सांगतो पाठीमागलं वाचत राहा. मागं एक ओवी अशी आलेली आहे, एक उदाहरण असलेलं आहे, जो अमृताची ठी ठेवी तो जैसा कांजी नशेवी तैसा सो सुखानुभवी न भोगी वृत्ती. जे अमृताला जो नावं ठेवतो ते तुच्छ आहे म्हणून तो भातावरील पेज पिऊन समाधान मानेल का? नाही मान. जो अमृताची ठी ठेवी तो जैसा कांजी नशील, कांजी म्हणजे पेज, तैसा सो सुखानुभवी ज्याला त्या आत्मसुखाचा अनुभव आलेला आहे तो न भोगी वृत्ती, तो वृद्धी सिद्धी विषयांचं सुख इकडं ढुकून सुद्धा पाहणार नाही. मग त्याला इतर हर्षयुक्त तो का होत नाही, त्याला विषयापासून आनंद का होत नाही? तो आत्मलाभामध्ये काय असतो? निमग्न असतो. आत्मानंदामध्ये काय असतो? निमग्न असतो. हे लक्षात घ्या. आपली अवस्था काय? माऊलीने आणखी एक उदाहरण दिले, त्या उदाहरणासाठी झालेले की पुआतल्या किडा हा पुआलाच काय मानतो? सर्वस्व मानतो. कारण त्याच्याहून आणखी काही चांगलं आहे हे त्याला माहीतच नसतं. आपली अवस्था त्या पुआतल्या किड्यासारखी झाली. हे सुख कसं आहे? जर आत्मलाभाचा विचार केला तर हे सुख म्हणजे ते पोहातल्या किड्यासारखं आहे. हे लक्षात घ्या. विवेकानंदाने म्हटलेलं आहे की मी एकदा त्या आनंदामध्ये गेल्यानंतर या पृथ्वी तलावर मला राहावंच असं वाटत नाही. हे सगळं कसं घाणेरडं आहे, मला नको आहे. म्हणून इथं काय म्हटलं? जो आत्मलाभासारिके गोमटे काहीच न देखी तो म्हणून भोग विषय के हरिखेजन, म्हणून तो भोगा विषय आहे त्याच्यापासून त्याला आनंद होत नाही. आपणची विश्व झाला तर भेदभाव सहजची गेला, म्हणून द्वेषू ठेला जया पुरुष. फार सुंदर गोष्टी लिहिली, अप्रतिम आहे. द्वेष त्याच्या ठिकाणी नसतो. का बरं? आपणची विश्व झाला, हा तो स्वतःच जग झालेला असतो आणि स्वतःच जग झाल्यामुळं भेदभाव सहजची गेला. भेदभाव गेलेला आहे. स्वतःच विश्व झाला असेल, भेदभाव आहे का? नाही. हा माझा, हा परक्याचा, हा भावच नाही, कारण तो स्वतःच संपूर्ण जग झालेला आहे. आणि म्हणून काय म्हटलं? द्वेषू ठेला जया पुरुषा, म्हणून ज्या पुरुषाच्या ठिकाणी द्वेषच नसतो. हा फार सुंदर अप्रतिम लिहिले. आपणची काय झाला? विश्व झाला, म्हणून भेदभाव सहजची गेला. पहा, स्वतःच विश्व झालेलं आहे. ही अवस्था काय पहा, हे माऊली सांगते. हे माऊली ज्या अवस्थेला पोचलेली आहे ना त्या अवस्थेचं वर्णन. माऊली ज्या अवस्थेला पोचलेली आहे त्या अवस्थेचं वर्णन आहे. आपणची विश्व झाला. माऊली काय म्हणते? जो तो स्वतःच विश्व झालेला आहे. विश्व त्याच्याहून भिन्न वेगळं असं काही नाही. आणि म्हणून भेदभाव सहजची गेला. म्हणून भेदभाव सहज गेला, सोडावा लागत नाही, गेला, आपोआप गेला. म्हणून द्वेषू ठेला जया पुरुष, आणि म्हणून त्याचा द्वेष आहे तो द्वेष नाहीसा झाला. सर्व प्राणी मात्राबद्दल त्याच्या ठिकाणी द्वेष भावना असते, प्रेम भावना असते, कारण तोच जग झालेला असतो. म्हणजे समोर दिसणारा सुद्धा त्याचीच प्रतिकृती असतो. पण आपुले जे साचे ते कल्पांते नवचे, मग गताचे न सोची जो. आता पहा, द्वेष का नाही ते माऊलीने सांगितलं. हर्षयुक्त का होत नाही तेही सांगितलं. आता द्वेष का नाही ते सांगितलं, कारण आपणची विश्व झालं. गीता काय सांगते आणि माऊली काय सांगते? गीता काय फक्त म्हणते? त्याच्या ठिकाणी द्वेष नसतो बस. पण द्वेष नसतो म्हणजे काय नेमकं? आपणची विश्व झाला, म्हणून भेदभाव सहजची गेला. हा का वर्णन करण्याची शैली काय? हे त्या अवस्थेला पोचल्याशिवाय ते शक्य नाही, असे शब्द वापरलेले आहेत. पहा पुन्हा आता तिसरी गोष्ट कोणती आहे? तो शोक करीत नाही. वरती श्लोकामध्ये काय सांगितलं? न सोचती. आता याचं भाषांतर करताना, याचा अनुवाद करताना माऊली काय करते पहा? पण आपुले जे साचे ते कल्पांत ही नवचे. जे आपलं खरं आहे ना ते कल्पांतामध्ये सुद्धा, कल्पांतामध्ये सुद्धा कधीही नष्ट होत नाही. जे आपलं आहे ते नष्ट होत नाही. आणि म्हणून हे जाणोनी गताचे न सोची जो, गत गोष्टीबद्दल जो दुःख करीत, हे जो शोक करीत नाही म्हटलं ना, तो दुःख करीत. का? जे आपलं आहे ते कधी नाश पावत नाही. आपलं काय? आत्मस्वरूप आहे, ते कधी नाश पावत नाही. आणि इतर ज्या गोष्टी आहेत सगळ्या, देह वगैरे, सगळ्या संपत्ती वगैरे, सगळं हे आपलं नाहीच.
म्हणजे आपलं नाही ते नाश पावलं काय ना असलं काय, प्रश्नच नाही. जे आपलं आहे ते कधीही नाश पावत नाही. असा हे त्यानं जाणल्यामुळं गेलेल्या गोष्टीबद्दल, नाहीशा झालेल्या गोष्टीबद्दल तो कधीही दुःख करीत नाही, शोक नाही. मग माऊली कसं सांगतो ते शब्दाचा अर्थ सांगताना त्याला कसं एक वेगळा अशी कलाटणी दिलेली आहे, एक वेगळं सौंदर्य भरलेलं आहे. जणू काही प्रत्येक शब्दात आत्मा भरलेला आहे, चैतन्य भरलेलं आहे. आणि मग तो शब्द आले. आणि जया पर्वते काही नाही ते आपण पेची आपल्या ठाई याला लागी या झाला या लागी जो काही आकाक्षणा. आणि मग पुढची शब्द कुठला आहे, तू इच्छा करीत नाही, तू कुठल्याही प्रकारची इच्छा करत नाही, एवढी गीता सांगते. तर माऊली काय सांगते पहा, आणि जया पर्वते काही नाही ते आपण पेची आपल्या ठाई. आणि ज्याच्या पलीकडं आणखी काही नाही असं जे आत्मतत्व आहे तो आपल्याच ठिकाणी स्वतःच ते आत्मतत्व झालेला असतो. आणि त्यामुळं या जाहला या लागी तो काही आकाक्षणा, तो आपल्याच ठिकाणी ते आत्मतत्व झाल्यामुळं तो कुठल्याही प्रकारची इच्छा करीत नाही. म्हणजे ते आत्मतत्व तो झालेला असतो की ज्याच्या पलीकडे आणखी काही नाही. त्यामुळे इच्छा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण ते परमतत्व प्राप्त झाल्यानंतर आणखी काही प्राप्त व्हावं असं वाटण्याचं कारणच नाही, कारण त्याच्याहून आणखी सुंदर, आणखी चांगलं असं काहीच नाही. मागं उदाहरण सांगितलं मी विवेकानंदांचं, आपल्याला कदाचित आठवत असेल. रामकृष्ण आणि विवेकानंद यांची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर ते रामकृष्ण त्या कालीमातेसमोर बसले होते आणि विवेकानंद म्हणाले की मला काली मातेकडे काहीतरी मागायचं आहे. रामकृष्ण माग. मग त्यांनी काय मस्तकावर हात ठेवला विवेकानंदांच्या आणि प्रत्यक्ष काली माता प्रकट झाली. आणि प्रत्यक्ष काली माता प्रकट झाली, बाळ तुला काय मागायचं ते माग. तेव्हा विवेकानंद म्हणाले, माते मला काहीही मागायचं नाही, तुझ्यापेक्षा आणखी काय मागायचं दर्शनापेक्षा. झालं, हात काढून घेतला. माताजी विवेकानंद रामकृष्णाने विचारलं, अरे मागितलंस का? नाही म्हणले, मी विसरून गेलो. पुन्हा एकदा पुन्हा हात ठेवला. पुन्हा काली माता प्रकट झाली. म्हटली, बाळ काय मागायचं ते माग. माते मला काही मागायचं नाही, तुझ्यापेक्षा आणखी काय हवंय? काही नाही. पुन्हा रामकृष्णाने विचारलं, अरे मागितलंस का? नाही, विसरलो. पुन्हा एकदा म्हणे. पुन्हा हात ठेवला. पुन्हा काली माता प्रकट झाली. बाळ तुला काय मागायचं ते माग. माते नाही, तुझ्यापेक्षा आणखी वेगळं असं मागण्यासारखं या जगात काही नाही, मला काही मागायचं नाही. हात काढून घेतला. आणि मग लक्षात आलं की अरे याच्यापेक्षा मागण्यासारखं जगात काही नाही. तेच इथं नेमकं सांगायचंय की आता तो अशा अवस्थाला प्राप्त झालेला आहे, अशा अवस्थेला गेलेला आहे की ती अवस्था त्यानं सहज प्राप्त केल्यामुळं त्याला कशाची इच्छा राहिलेली नाही, तो कशाची इच्छा करीत नाही, कुठल्याही प्रकारची आकांक्षा त्याच्या ठिकाणी नसते. असा तो भक्त. ओकटे का गोमटे हे काहींची तयानुमटे. त्याला वाईट, ओखटे का गोमटे हे चांगलं का वाईट, हे काहीची तयानुमटे हे त्याला काहीच वाटत नाही, चांगलंही नाही आणि वाईटही नाही. रात्री दिवस न घटे सूर्याशी, ज्याप्रमाणे सूर्याची ठिकाणी रात्र आणि दिवस नाही, दोन्ही नाही, रात्रही नाही आणि दिवसही नाही. तो कसा आहे, दिवस आणि रात्र यांच्या पलीकडे आहे. त्याप्रमाणे त्याच्या ठिकाणी चांगलं नाही आणि वाईट नाही, शुद्ध नाही अशुद्ध नाही, पवित्र नाही अपवित्र नाही, त्या सर्वांच्या पलीकडे तो असतो. ऐसा बोधूची केवळ जो होऊन येशी निकळ, असा केवळ बोध होऊन असतो, म्हणजे केवळ आत्मबोध रूप होऊन राहिलेला असतो. निखळू असं म्हटलं, केवळ शुद्ध आत्मबोध झालेला असतो आणि त्या आत्मबोधाच असतो. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या दुसरं काहीच नसतं. म्हणजे अशा केवळ तो बोध होऊन राहिलेला असतो, आत्मबोध होऊन राहिलेला असतो. या आत्मबोधा व्यतिरिक्त त्याच्या ठिकाणी काहीही नसतं, कुठलाच भाव नसतो. शिवोऽहम शिवोऽहम एवढाच भाव त्याच्या ठिकाणी असतो. आणि म्हणून पुढं म्हटलं, त्याईवरी भजनशील माझ्या ठाई. आणि एवढं होऊनही तो माझ्या ठिकाणी भजनशील असतो. पुन्हा काय करतो, माझं भजन करतो.
म्हणजे या आत्मबोधामध्ये जाऊन सुद्धा, या अवस्थेला जाऊन सुद्धा भजन थांबलेलं नाही. भजन काय आहे? सुरूच. पुन्हा तो भजनशील असतो. तरी तया ऐशे दुसरे आम्हा पडणे ते सोरे, नाही गा साचो कार्य तुझ्या. आणि मग असा जो कोणी माझा भक्त असेल ना, त्यासारखा दुसरा आम्हाला आवडणारा प्रिय असा दुसरा कोणीही नाही. भगवान सांगतात असा तो मला इतका आवडतो की त्याच्याहून दुसरा कोणी आवडत नाही. आणि सांगताना काय सांगितलं? नाही गा साचो कार्य तुझी आण, खरेपणानं सांगतो, तुझी शपथ घेऊन सांगतो. अरे अर्जुना, तुझी शपथ घेऊन सांगतो. भगवंताने कुणाची शपथ घेतलेली आहे? अर्जुनाची, म्हणजे प्रिय भक्ताची शपथ घेतलेली आहे. शपथ कुठली कुणाची घेतली तर खात्री पटते. अत्यंत जवळच्या जर व्यक्तीबद्दल शपथ दिली तर खात्री. आई जर मुलाची शपथ द्यायला लागली ना, तर आपण तो शपथ देऊ नका, पटलं नको, शपथ नको. कारण का आई ज्या अर्थी मुलाची शपथ देते त्या अर्थी ती खरंच बोलते, ती खोटं बोलणार नाही. तसंही भगवंत अर्जुनाची शपथ देतात. म्हणजे काय? म्हणजे अर्जुनाला पूर्ण बोध व्हावा, पूर्ण अगदी समजावं, किंवा त्याची पूर्ण खात्री व्हावी की असा भक्त मला प्रिय असतो. हे कसं सांगितलं? अर्जुनाची शपथ घेऊन सांगितलं. आता वरती काय गीता श्लोकामध्ये शपथ वगैरे काही घेतलेली नाही. हे सगळं कुणाचं सांगणं आहे? माऊलीचं सांगणं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुढं पहा. समशत्रौच मित्रेच तथा मानापमानाय शुतोष्ण सुख दुःखेषु समः संग विवर्जतः. पहा, आणखी कोण भक्त मला आवडतं? शत्रौच मित्रेच, शत्रू आणि मित्र यांना समान मानणार. शत्रू आणि मित्र यांना समान मानणार. तथा मानापमानाय, मान आणि अपमान याविषयी समभाव असणार. शीतोष्ण सुख दुःखेषु, शीत आणि उष्ण, सुख आणि दुःख यांच्यामध्ये ज्याची समवृत्ती आहे. शीतोष्ण सुख दुःखेषु समः, म्हणजे या दोन सगळ्यामध्ये कसा आहे? तो सम आहे. शीत आणि उष्ण याचा अर्थ थंडी आणि ऊन असा घ्यायचा नाही. शीत आणि उष्ण याचा अर्थ असा घ्यायचा की शीत म्हणजे चांगल्या गोष्टी आणि उष्ण म्हणजे वाईट गोष्टी. चांगल्या गोष्टी प्राप्त झाल्या आणि वाईट गोष्टी प्राप्त झाल्या तरी सुद्धा त्याची वृत्ती कशी असते? सम असते. पुढे म्हटलंच सुख दुःख, सुख काय आणि दुःख काय दोन्ही समान, सम. आणि संग विवर्जित, आणि ज्याला कुठल्याही प्रकारची आसक्ती नसते, संग नसतो, जो आसक्ती रहित आहे, कुठल्याही प्रकारची आसक्ती ज्याच्या ठिकाणी नाही, असा जो भक्त असतो ना, तो मला काय असतो? प्रिय असतो. आता पहा, समशत्रौच मित्रेच, म्हणजे शत्रू आणि मित्र यांच्याबद्दल समभाव आहे. जे त्याच्या दृष्टीने शत्रू नसतोच, त्याच्या दृष्टीने काय नसतो? शत्रू नसतो. शत्रू असण्याचं कारणच नाही. पाठीमागल्या श्लोकात सांगितले, आपणची विश्व झाला तरी भेदभाव सहजची गेले, अशी अवस्था आहे. म्हणून खरा साधू कसा असतो ते इथं आपल्याला पाहायला मिळतं. ही जर लक्षणं लक्षात घेतली आपण तर खरा साधू असा पाहायला मिळणं जवळजवळ आजच्या जगात अशक्य आहे. अगदीच अलीकडले नंतर आपल्याला एकच उदाहरण तुकोबार आहे आमचे. मग तुकोबाराने म्हटलेलं आहे की साधू साधू म्हणणाऱ्याने मी साधू आहे कुठंपर्यंत म्हणावं? जोपर्यंत हा तुकया भेटला नाही तोपर्यंत म्हणावं. हा तुकया भेटला की काही खरं नाही. म्हणजे ही लक्षणं अंगात असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. समशत्रौच मित्रेच, म्हणजे शत्रू असू दे मित्र असू दे, म्हणजे त्याच्या मनामध्ये अगदी कुणीही त्याचा अपमान केला, आणखी काही केलं, त्याची निंदा केली, काही केली, त्याला काहीही वाटत नाही. तथा मानापमान, मान नाही आणि अपमान नाही. मान आणि अपमान यांच्या पलीकडे हे तर फारच अवघड आहे. आजच्या सगळ्या साधूंच्या ठिकाणी मान आणि अपमान एवढा भयंकर असतो तो काही विचारू नका. अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा त्यांना काय वाटतो? अपमान वाटतो. प्रत्येक ठिकाणी त्यांना मान पाहिजे. आज प्रत्येकाला काय पाहिजे? मान पाहिजे. नाही, साधू जो खरा आहे तो मान आणि अपमान याच्या पलीकडे गेलेला असतो. त्याला मान नाही आणि अपमान. शीतोष्ण सुख दुःखेषु समः, सुख आणि दुःख, शीत आणि उष्ण म्हणजे वाईट आणि चांगली गोष्ट असो, त्या सर्वामध्ये त्याची वृत्ती सम आहे. त्याला सुख प्राप्त झालं काय आणि दुःख प्राप्त झालं, तो त्याचा विचारच करीत नाही.
त्याला चांगल्या गोष्टीचा मिळाली काय आणि वाईट गोष्ट प्राप्त झाली काय, तो कशाचाही विचार करीत नाही. तो या सर्वांच्या पलीकडे असतो आणि संग विवर्जित आणि आसक्तीरहित, कुठल्याही प्रकारची आसक्ती नाही. म्हणजे मला हे मिळालं पाहिजे अशी वृत्तीच नाही, मला मिळालं पाहिजे अशी वृत्तीच नाही. कारण त्याला माहिती आहे जे मिळायचं ते मिळतंच, जे मिळायचं ते मिळतं आणि तो जे मिळतं ना त्यात समाधानी असतो, जे मिळतं त्यात समाधानी असतो. लक्षात घ्या, आपण जे मिळतं त्यात समाधानी पाहिजे, आपण समाधानी नाही. आणि म्हणून आपण काय करतोय, अत्यंत नुसतं सतत कशाची ना कशा पाठीमागं लागलेलं आहे, धावत आहे आपण सतत. आज जर तुम्ही बघितलं तर सगळी माणसं कशी आहेत, धावत आहेत, पळत आहेत. तुम्ही कुणालाही विचारा कसं काय चाललंय, हो ठीक चाललंय म्हणतील, पण ठीक चाललंय मग एवढा का पळतोयस, आतून तो पळतच असतो, पण म्हणताना म्हणतो कसं काय ठीक चाललंय. आज कुणाचे ठीक नाही, सगळे अस्वस्थ आहे. किती मिळालं तरी अस्वस्थ आहे, फुकट मिळालं तरी अस्वस्थ आहे. शासन अनेक प्रकारच्या योजना अनेक गोष्टी देत आहे तरी आम्ही अस्वस्थच आहे, आम्हाला काही पुरतच नाही अशी अवस्था आहे. म्हणजे ही अस्वस्थता जी आहे ती काय आमची गेलेली नाही. म्हणजे ह्या सुखदुःखाच्या पाठीमागं आम्ही आणि जिथं सुख आहे तिथं दुःख आहेच, जिथं शीत आहे तिथं उष्ण आहेच. पण हा जो असतो ना तो या सर्वांच्या पलीकडे गेलेला असतो, कारण त्यांना आसक्ती सोडलेली असते, तो संग विवर्जित असतो. पहा, पार्था जयाची आठाई वैषम्याची वार्ता नाही, रिपुमित्रा दोही सरिसा पाडू. हे अर्जुना ज्याच्या ठिकाणी विषम भावाची वार्ताच नसते, म्हणजे कुठल्याही प्रकारचा विषम भाव त्याच्या ठिकाणी नसतो. ऋपुमित्रा दोही सरिसा पाडू, तो शत्रू आणि मित्र या दोघांबद्दल कसा असतो, सारखाच असतो. म्हणजे या दोघांबद्दल त्याची वृत्ती सारखीच असते असं भगवंतांना सांगायचं. का घरीचिया उजेडू करावा, पारखिया अंधारू पाडावा, हे नेणीची गा पांडवा दीपू जायचं. आता या ठिकाणी एक उदाहरण दिलं, दिव्यास दीप. का घरीचिया उजेडू करावा, घरच्या लोकांना प्रकाश दाखवावा आणि परखे आली तर त्यांना अंधार पाडावा, असं दिवा कधी म्हणतो का, नाही. परका येऊ दे नाही तर चोर येऊ दे, दिवा काय देणार, प्रकाशच देणार ना. त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही. जो येईल त्याला काय करणं, प्रकाश देणं, हे त्याचं काय आहे, काम आहे. त्याप्रमाणे जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने के, दोघा एकची सावली वृक्षू दे जायचं. पहा, आता एखादा मनुष्य असा असतो की त्या वृक्षाला तोडण्यासाठी घाव घालतो आणि कुणीतरी तो वृक्ष लावलेला असतो. वृक्ष काय करतो, दोघांनाही सावलीच देतो. म्हणजे तोडणाऱ्यालाही सावली देतो आणि तो लावणारा आहे त्याला सुद्धा सावलीच देतो. म्हणजे दोघांबद्दल सुद्धा त्याच्या ठिकाणी काय असतो, समभावच असतो. म्हणजे त्या काळामध्ये ज्ञानदेवांची ज्यांनी स्तुती केली त्यांच्याबद्दलही आणि ज्ञानदेवांचा ज्यांनी द्वेष केला त्यांच्याबद्दलही ज्ञानदेवांच्या अंतःकरणात काय होता, समभावच होता. हे लक्षात घ्या. मग ते विश्वा खेचर असतील नाहीतर आणखी कोणी असतील, कधीही कुठल्याही व्यक्तीबद्दल त्यांनी द्वेष भावना व्यक्त केली नाही. पहा, जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्षू दे जैसा. नातर इक्षुदंडू पाळीतया गोडू गाळीतया कडू नोहेची जगी. पहा, किंवा ऊस ज्यानं पाळला म्हणजे ऊस ज्यानं वाढवला शेतामध्ये त्याला तो गोड लागतो आणि जो त्याला गाळतो त्याला कडू लागतो. असं कधी होतं का, नाही. दोन्ही ठिकाणी समानच आहे. म्हणजे तो ज्यानं ऊस वाढवला त्यालाही गोडच लागतो आणि ज्याला तो गाळतो ना त्याला सुद्धा काय लागतो, गोडच लागतो. पहा, इथं 2-3 उदाहरण जे दिलेले आहेत ती अतिशय महत्वाची. अरिमित्री तैसा अर्जुना जया भाऊ ऐसा. पहा, शत्रू आणि मित्र यांच्याबद्दल अर्जुना त्याचा भाव कसा असतो, असा असतो. म्हणजे शत्रूनं जरी 4 फटके मारले, दुःख झालं तरी सुद्धा हा शांतच असतो. त्याचं वाईट व्हावं, त्याला शाप द्यावा असं हा कधीही म्हणत नाही.
इथं हे जे लक्षण आहे ना ते संतांचं लक्षण आहे, साधूचं लक्षण आहे, ऋषीमुनींचं नव्हे. ऋषीमुनींना जरा इकडे तिकडे झालं की ऋषीमुनी काय करतात, शाप देतात. साधू संत हे ह्या ऋषीमुनीपेक्षा कितीतरी उच्च दर्जाचे आहेत, हे लक्षात घ्या. अर्जुना जया भाव ऐसा मानापमानी सरिसा होतू जाय. पहा, मान आणि अपमान याबद्दल तो सारखा असतो. कुणी मान केला मानला काय, त्याला काय, आणि अपमान केला काय, त्याला काही वाटत नाही. म्हणजे मान करणाऱ्यालाही तो आशीर्वाद देतो आणि अपमान करणाऱ्याला सुद्धा काय देतो, आशीर्वादच देतो. खरे संत असे असतात, ते सर्वांच्या पलीकडे गेलेले असतात. तिही ऋतू समान जैशी का गगन तैसा एकची शीतोष्ण द्या. पहा, 3 ऋतूमध्ये आकाश सारखंच असतं, आकाशावर काही परिणाम होत नाही. तर मग शीत आणि उष्ण याचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. म्हणजे आकाश हे पावसाळ्यामध्ये काय, हिवाळ्यामध्ये काय, आणि उन्हाळ्यामध्ये काय सारखंच आहे, त्याला काही त्याचा प्रश्न येत नाही, कारण तिथपर्यंत काही पोचत असते, अलिप्त आहे. तसा हा शीत आणि उष्ण यांच्यापासून कसा असतो, अलिप्त असतो. म्हणजे कुठलाही चांगला पदार्थ काय आणि वाईट पदार्थ काय त्याला काही वाटत नाही. तो त्यावेळी तो भाग आहे तो सोडून देतो, असा त्याचा अर्थ. म्हणजे तो ते मनात घेऊन बसत नाही, त्याच्याबद्दल तो कुणाला दुःख देत नाही, त्याच्याबद्दल तो कुणाला अगदी शाप देणार नाही, कुणाचं वाईट चिंतणार नाही. दक्षिण उत्तर मारुता मेरू जैसा पणसुता तैसा सुखदुःख प्राप्ता मध्यस्तुजो. पहा, दक्षिणे उत्तर मारुता मेरू जैसा पंडुसता. दक्षिणे उत्तर वाऱ्याला हा मेरू पर्वत जसा मध्य असतो. मेरू पर्वत या वाऱ्याला वारा काही करू शकत नाही, म्हणजे दोन्ही बाजूनं तो समानच असतो. त्याप्रमाणे तैसा सुखदुःख प्राप्ता मध्यस्तुजो, त्याप्रमाणे सुख दुःख प्राप्त झाला असता जो मध्यस्थ असतो. म्हणजे तो सुख प्राप्त झाल्यानंतर तिकडं कलत नाही आणि दुःख प्राप्त झाल्यानंतर बाजूला जात नाही. म्हणजे सुख काय आणि दुःख काय त्याच्या दृष्टीने कसं असतं, समान असतं. आपण काय करतो, दुःख होतंय म्हणल्यावर तिथून पळून बाजूला जातो आणि सुख होतंय म्हणल्यावर तिकडे पळत जातो, नाही का. सुखाकडे आपण पळत जातो आणि दुःखापासून बाजूला पळण्याचा प्रयत्न तो काहीच करीत. सुख येवो अथवा दुःख येवो तो आपल्या ठिकाणी स्थित असतो. त्याच्या समाधीमध्ये कुठल्याही प्रकारचा भंग होत नाही. त्याचं कारण तो त्या आत्मसुखाशी निमग्न असतो. आपणची विश्व जाळला म्हणून भेदभाव सहजची गेला. माधुर्य चंद्रिका सरशी राया रंका तैसा जो सकळका भूतासून. पहा, आल्हाद आणि चांदणं सरशी राया रंका. आता आल्हाद, चांदण्याचा आल्हाद जो आहे तो किंवा चांदणं हे जे चंद्र जो आल्हाद देतो किंवा चांदण्याचा जो आल्हाद मिळतो तो सरशी राया रंका, राजाला आणि गरिबाला सारखाच असतो. म्हणजे पौर्णिमेच्या रात्री चंद्राचं किरण आणि त्यातला जो प्रकाश असतो त्यातून मिळणारा आनंद हा राजाला सारखाच असतो आणि गरिबाला सुद्धा काय असतो, सारखाच असतो. त्याप्रमाणे तैसा जो सकळिका भूतासमूह, त्याप्रमाणे सर्व भूतांमध्ये जो सम आहे, सर्व प्राणी मात्रांबद्दल ज्याची समदृष्टी आहे, कुठल्याही प्रकारचा भेदभाव त्याच्या अंतःकरणामध्ये नाही, असा तो आहे. आगविया जगाय एक शव्य जैसे उदक तैसे जया ते तिन्ही लोक आकांक्षिती. पहा, या जगामध्ये शव्य म्हणून काय आहे, पाणी आहे. सर्वांना शव्य असं काय आहे, पाणी. पाणी मला नको असं म्हणणारा कोणी आहे का, नाही. पाणी सर्वांना शव्य, मी पिण्यास योग्य. त्याप्रमाणे ज्याला तिन्ही लोक आकांक्षिती, तिन्ही लोक ज्याची इच्छा करतात, तो पाहिजे असं तिन्ही लोकांना वाटतं, नको असं वाटत नाही. म्हणजे हा असावा असं वाटतं. काही माणसं अशी असतात चांगली की आपल्यात ती सतत असावीत असं वाटतं, ती त्यांनी कधी जाऊ नये असं वाटतं. आणि काही माणसं अशी असतात की तो कधी जाईल याची आपण वाट पाहत असतो, अशी असतं. तर संत कसे असतात, सर्वांना सुख देणारे असतात, आनंद देणारे असतात आणि त्यामुळे ते सतत आपल्यात असावेत असं आपल्याला वाटतं. म्हणजे तिन्ही लोक त्याला आकांक्षित, म्हणजे त्याची इच्छा करतात, तो असावा असं त्या म्हणत असतात, अशी इच्छा करत असतात. ज्याप्रमाणे संपूर्ण जगामध्ये शव्य म्हणून एक उदक आहे, पाणी आहे, त्याप्रमाणे
जो सबाह्य संगू सांडोनिया लागू. पहा, सबाह्य संगू सांडोनिया लागू. लाग म्हणजे संबंध. जो संपूर्ण अंतर्बाह्य संबंध सर्व विषयांचा ज्यानं सोडलेला आहे. लाग म्हणजे संबंध, सांडोनिया सबाह्य संघ म्हणजे विषयांचा, विषयांचा संघ ज्यानं अंतर्बाह्य सोडलेला आहे, म्हणजे ज्याला कुठल्याही प्रकारची आसक्ती नाही. एकाकी असे अंगू अंगी सुनी. जो एकाकी असतो, अंगे अंगी सुनी म्हणजे आपल्या अंगाच्या ठिकाणी अंग ठेवून, म्हणजे त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तो काय असतो, एकाकी होऊन राहतो. दुसऱ्या कशाचाही विचार तो करीत नाही. अशा प्रकारे अंतर्बाह्य ज्यानं सर्व प्रकारचा विषयाचा संघ सोडलेला आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारची आसक्ती नाही, तो आत्मानंदामध्ये कसा आहे, निमग्न आहे, असा त्याचा अर्थ. म्हणजे त्यानं अंगू अंगी सुनी, अंग अंगाच्या ठिकाणी ठेवून, म्हणजे त्या हे सगळं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ठेवून, म्हणजे आत्मस्वरूपाशी तो पूर्णपणे निमग्न होऊन राहतो. दुसरं त्याला कुठल्याही प्रकारचं अस्तित्वच नसतं. पहा, तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमतीर भक्तिमान मे प्रियो नर. आता पहा पुन्हा काय सांगितलं. तुल्य निंदा स्तुती ही, ज्याला निंदा आणि स्तुती सारखीच वाटते, म्हणजे त्याची निंदा केली काय आणि स्तुती केली काय, दोन्ही सारखी. पहा, तुल्य निंदा स्तुती ही मौनी, आणि पुन्हा एक शब्द वापरला तो मौनी असतो, मौन असतो. मौन याचा अर्थ केवळ आपण घेतो तो असा नाही घ्यायचा की न बोलणारा, असा अर्थ घ्यायचा नाही. मौन याचा अर्थ असा घ्यायचा की तो मनामध्ये अंतःकरणामध्ये सतत ईश्वराचं चिंतन करीत असतो, त्यामुळं इतर विषयांबद्दल तो बोलत कमी बोलतो. साधूचं लक्षण सांगताना सांगितलं, जो कमीत कमी बोलतो आणि विचारलं तर सांगतो त्याला साधू म्हणा. सांगतो पण कधी विचारलं तर सांगतो, न विचारता नाही सांगायचं. उगीच सांगत सुटलेलं आहे, कोणी विचारत नाही तरी पण सांगतोय, नाही त्याला काही अर्थ राहतो. इथं तो मौनी आहे, कमी बोलतो आहे. मौन याचा अर्थ तो सतत ईश्वराचं काय करतोय, मनामध्ये चिंतन करतोय, मनन करतोय, आणि मनन सतत करत असल्यामुळे तो कसा आहे, मौनी. तो फारसं कोणाशी बोलत नाही. हे पहा, एक सुंदर उदाहरण मागं आलेलं आहे. तोही नेत्री पाहे, श्रवणी ऐकतू आहे, परी तेतीचा सर्वता नो हे नवर देखी. ज्ञानेश्वरीतल्या काही ओळी अशा आहेत की त्या अंतःकरणावर कोरून ठेवायच्या कायमच्या. तोही नेत्रीप आहे, तोही तुमच्या आमच्यासारखा टीव्ही बघतो, तोही नेत्रीप आहे. श्रवणी ऐकतू आहे, तोही तुमच्या आमच्यासारखं सगळं बघतो, ऐकतो. श्रवणी ऐकत्व आहे, पण तेतीचा सर्वतान होय, पण तिथं त्याचं लक्ष नसतं. तो कुठं असतो, आत्मानंदामध्ये असतो. पण तेतीचा सर्वतानो हे नवल देखील, हे तसं नवल आहे, अलौकिक आहे. म्हणजे वरून तो पाहतो आपल्यासारखा असतो, टी व्ही बघतोय, तो ऐकतोय, पण आतून कुठं असतं, तो त्याचं ध्यान कुठं लागलेलं असतं, तिथं लागलेलं असतं, तो तिथं असतो. त्याला मौनी समजायचं, त्याला साधू समजायचं. पहा, म्हणजे मौनी याचा अर्थ काय घ्यायचा, असा भगवंताचं चिंतन करणार. संतुष्ट संतुष्ट असतो, आनंदी असतो, म्हणजे जे काय मिळेल त्याच्यावर उदरनिर्वाह करणारा शरीराचा, बस त्यात आनंद असा तो. जे एका दिवशी संध्याकाळी समजा नाही मिळालं तरी संतुष्ट, पाणी पिऊन झोपेल निवांत, काही नाही. आपल्याला नाही मिळालं तर काही विचारूच नका. म्हणजे जे काही मिळेल त्याच्यावर उदरनिर्वाह करणारा म्हणून तो संतुष्ट, आनंदी, त्याला संतुष्ट म्हण. एन केनचित. आणि पहा, एन केनचित म्हणजे जे काही मिळेल त्याच्यावर, जे प्रारब्धाने मिळेल त्याच्यावर, जे सहज मिळेल त्याच्यावर. अमुक मिळालं पाहिजे, तमुकच मिळालं पाहिजे, एवढंच मिळालं, अशा कुठल्याही प्रकारची इच्छा नसलेला. अनिकेत. अनिकेत हा अतिशय शब्द महत्वाचा आहे. म्हणजे ज्याला निवासस्थानच नाही. निवासस्थान नाही याचा अर्थ काय घ्यायचा,
कुठल्याही निवासस्थानाबद्दल ज्याला ममता नाही, आसक्ती नाही. काय नाही? ममता नाही, आसक्ती नाही. म्हणजे जे काही मिळेल त्या ठिकाणी तो राहतो. कुठं रस्त्यावर राहील, कधी मंदिरात राहील, आणखी कुठं राहील, त्याचं असं ठराविक निवासस्थान नसतं, ठराविक घर नसतं. अनिकेत. आणि कुठल्याही घराबद्दल कशाबद्दल तो आसक्त नसतो, त्याच्या ठिकाणी आसक्ती नसते. म्हणून महानुभावामध्ये एक संकेत आहे, परंपरा आहे महानुभाव पंथामध्ये. काय? साधू पुरुषानं 3 रात्रींपेक्षा जास्त दिवस कुठल्याही ठिकाणी राहू नये संन्याशाने. का? मग त्या ठिकाणाबद्दल एक प्रकारची ममता, आसक्ती निर्माण होते. फक्त 3 रात्रीच राहायचं जास्तीत जास्त, 4थ्या रात्री दुसरीकडे निघून जायचं. म्हणजे असा तो आहे. म्हणजे याचा अर्थ तो विश्वामध्ये संचार करीत असतो, फिरत असतो. विश्वामध्ये काय करत असतो? संचार करीत असतो, फिरत असतो. तो एका ठिकाणी स्थिर नसतो. आमच्या महाराजांसारखे मठ बांधून कोट्यवधी रुपयांची काय संपत्ती निर्माण करून तो शिष्य आणि गुरु यांचा परिवार निर्माण करून असाच तो काय करत नाही, परमार्थ करीत नाही. तो सतत फिरत असतो. साधू हिंडतू असावा. एक वाक्य त्याच्यामध्ये काय? साधू कसा असावा? हिंडितू असावा. म्हणजे हिंडत असावा, फिरत असावा. साधू एका ठिकाणी नसावा. कारण त्याला अनेकांना हे ज्ञान द्यायचं असतं. म्हणून पहा, जे खरे साधू असतात ना, ते हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत, कन्याकुमारी हिमालयापर्यंत सतत फिरत असतात. आज इथं, उद्या दुसरीकडे. हे नाथपंथी साधू असतात ना, ते फारसे कुठं राहत नाहीत, सतत फिरत असतात. साधू असा असला पाहिजे. म्हणून काय म्हटलं? अनिकेत. अनिकेत या शब्दाचा अर्थ असा, स्थिर मतीर, ज्याची बुद्धी स्थिर आहे. भक्तिमान मे प्रियोनारी, जो भक्तिमान आहे, म्हणजे ज्याची बुद्धी स्थिर आहे. स्थिर आहे याचा अर्थ ज्याची बुद्धी भगवंताच्या ठिकाणी काय आहे? स्थिर आहे. भगवंताच्या ठिकाणी दृढ आहे. भगवंता व्यतिरिक्त ज्याला काही जो कशाचंही चिंतन करत नाही, ज्याला काही आवडत नाही, अशी संपूर्ण बुद्धी ज्याच्या ठिकाणी भगवंताच्या ठिकाणी स्थिर आहे असा पुरुष आणि भक्तिमान जो असतो तो पुरुष अर्जुना मला आवडतो, तो माझा खरा भक्त आहे असं सांगायचं. जो निंदे ते नेगे, स्तुती नस लागे. पा, जो निंदे ते नेघे, जो निंदा घेत नाही. आता शब्द अर्थ सांगतो. निंदा घेत नाही आणि स्तुतीनं आनंदी पावत नाही, हर्ष पावत नाही. निंदा आपण घेतो म्हणजे आपल्याला निंदेनं त्यात त्रास होतो. आपल्याकडे लगेच काय होतं? आपली निंदा कोणी केली तर काय होतो? राग येतो. पण तो निंदाच घेत नाही, म्हणजे आपल्यावर लागून घेत नाही. स्तुतीनच लागे, त्याची स्तुती केली तर त्याला आनंदही होत नाही, हर्षही होत नाही. निंदा केली तर दुःख होत नाही, स्तुती केली तर आनंद होत नाही. आकाशानं लगे लेपू जैसा, आणि यासाठी उदाहरण दिलं. आकाशाला ज्याप्रमाणे कुठलाही लेप लागत नाही, ते निर्लिप्त असतं, त्याप्रमाणे निंदा आणि स्तुती यांच्यापासून तो कसा असतो? पूर्णपणे अलिप्त असतो. तैसे निंद्या आणि स्तुती मानू करून एके पांती, विचरे प्राणवृत्ती जनिवनी. पा, त्याप्रमाणे निंदा आणि स्तुती यांना समान मानून, म्हणजे एकाच पंक्तीला लावून विचरे म्हणजे संचार करतो, प्राणवृत्ती जनिवनी, जीवाभावानं जनावनामध्ये तो सतत संचार करीत असतो. कधी जनात कधी वनात. त्याला जन काय आणि वन काय दोन्ही सारखंच. 13व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की खरा साधू, खरा संन्यासी असतो ना, तो जास्तीत जास्त कुठं असतो तर वनातच राहतो. तो कधीतरी जनात येतो, अन्यथा कुठं असतो? तो वनात असतो. आमच्या अलीकडले सगळे साधू जनातच असतात, वनात कधीच जात नाही. तो बागाला साच लटिके दोन्ही न बोले जाहला मौन, जो भोगिता उन्मनी आरायण. पा, साच लटिके दोन्ही, खरं आणि खोटं हे दोन्ही न बोलता तो मौन झालेला असतो. म्हणजे तो खरंही बोलत नाही, खोटंही बोलत नाही, तो चांगलंही बोलत नाही आणि वाईटही बोलत नाही. तो कसा असतो? मौन असतो. पहा, आता हे कसं लक्षात घ्यायचं? साच लटिके दोन्ही न बोलता जाहला मौन. स्वामी स्वरूपानंद असे होते, ते अत्यंत कमी बोलत.
अत्यंत कमी बोलत. पण जे बोलत ना त्यामध्ये फार मोठा अर्थ असतो. ते कधीही कुणालाही कुठलंही काही सांगताना आग्रह करीत नसत. ते काय म्हणत, असं केलेलं बरं, असं कराही असं म्हणत नसत आणि असं नकोही असं म्हणत असत. असं केलेलं बरं असं मला वाटतं, बस एवढंच म्हणत असत. मौनी, कमीत कमी. बऱ्याच वेळा आपल्याला माहिती आहे की ते बोलतच नसत. आपल्या जवळचं पुस्तक एखादं काढून देत असत त्या आलेल्या व्यक्तीला आणि त्यातलं कुठलंही पान काढा आणि वाचा असं म्हणत असत. आणि ते वाचलं की त्या माणसाच्या प्रश्नाचं उत्तर त्याला त्यात मिळत असे आपोआप. जास्त बोलायचं. म्हणजे खरे साधू असतात ना ते बोलत नाही. अहो ते त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांचं दर्शन घेतल्यानंतर तुमचे प्रश्न सुटले पाहिजे. बोलायला कशाला लागतं? तुमचे प्रश्न आपोआप काय पाहिजेत, सुटले पाहिजे. तुम्ही असं होतं का? होतं, व्यवहार सुद्धा होतो. आई आणि मुलाची जर ताटातुटी झाली असेल, बाजूला कुठे आई गेली असेल तर मूळ रडू लागते की नाही? रडू लागते. आणि ती आई दिसल्याबरोबर ती बोलतो, रडायचं थांबते की नाही? थांबतं. त्या आईनं उचलून काही त्याला स्तनपान केलेलं नसतं, पण आई दिसल्याबरोबर रडायचं थांबते की नाही? थांबतं. म्हणजे हे काहीतरी कम्युनिकेशन आहे की नाही? हां, तसं आहे. म्हणजे इथं आपल्या लक्षात येईल पहा की तो बोलत नाही पण न बोलता सर्व काही करतो. बोलत नाही पण न बोलता सर्व काही करतो. हे त्याचं काय असतं? वैशिष्ट्य असतं. जो भोगिता उन्मनी आरायना, पहा, जो भोगिता उन्मनी आरायना, उन्मनी अवस्था भोगत असताना ज्याला कंटाळा येत नाही, तो सतत उन्मनी अवस्थेमध्ये असतो. तो कसं, कुठल्या अवस्थेमध्ये असतो? उन्मनी अवस्थेमध्ये. ज्या अवस्थेमध्ये मन राहत नाही त्या अवस्थेला काय म्हणतात? उन्मनी अवस्था म्हणतात. म्हणजे त्या आत्मानंदामध्ये तो सतत असतो आणि ती अवस्था भोगताना त्याला कंटाळा येत नाही. जो यथालाभे न तोखे, कुठल्याही प्रकारचा जर लाभ झाला तर त्याला आनंद वाटत नाही. अलाभे न पारुखे, आणि आनंद जर अलाभ झाला, तोटा झाला तर त्याला दुःख होत नाही. म्हणजे लाभ आणि काय आणि अलाभ काय, दोन्ही ज्याला काय असतात? समान असतात. त्याच्या दृष्टीने लाभ आणि अलाभ काही नसतोच. त्याला मुख्य लाभ झालेलाच आहे. कुठला? त्या आत्मानंदाचा. आता इतर गोष्टीमध्ये लाभ अलाभ असण्याचं काही कारणच नाही. पाऊशेवे न सुखे समुद्र जैसा, पावसाशिवाय समुद्र कधी सुकतो का? नाही. समुद्र हा कसा आहे? अगदी पूर्ण तृप्तच आहे, पूर्ण भरलेलाच आहे. त्याप्रमाणे आत्मानंदाने तो भरलेला असतो. बाहेरच्या विषयांच्या लाभावर आणि अलाभावर त्याचं काही अवलंबून नसतं. आणि वायूशी एके ठाई बिडार जैसे नाही. पहा, वायू ज्याप्रमाणे एकाच ठिकाणी राहत नाही, त्याला वस्ती नसते एकाच ठिकाणी, तो सतत कसा असतो? संचार करत फिरत असतो. तैसा न धरीच काही आश्रय जो, त्याप्रमाणे जो कुठल्याही प्रकारचा आश्रय धरीत नाही, म्हणजे कुठल्याही एका ठिकाणी कायम राहत नाही, कुठल्याही आश्रमामध्ये कायम राहत नाही. हे लक्षात घ्या. नाहीतर आमच्याकडे आश्रमावरून मठांवरून एवढे वाद होतात की आपल्याला माहिती आहे 2 वर्षावर पंढरपुरामध्ये मठाचा अधिपती कोण याच्यावर काय झाला? खून झाला. मठ तो माझा आहे, मी त्याचा प्रमुख आहे, पण हा कधी तसं म्हणत नाही. तो कुठला आश्रय धरीत नाही. तो सतत काय करत असतो? संचार करीत असतो. हे साधू कसा असावा, संत कसे असतात हे इथं सांगितलेलं. म्हणजे कुठल्याही प्रकारची आसक्तीच नाही, हे लक्षात घ्या. तो तुम्ही राहा म्हटलं तरी तुमच्या घरात तो राहत नाही, तुमच्या ठिकाणी तो राहत नाही, तो निघून जातो. अगवाची आकाश स्थिती जेवी वायुशी नित्य वस्ती, तेवी जगची विश्रांती स्थान जे नव्हे. पुन्हा आणखी दुसरं उदाहरण सांगितलं. वायू ज्याप्रमाणे सतत आकाशाशी एकरूप होऊन राहतो, आकाशातच त्याची वस्ती असते, त्याप्रमाणे जगची विश्रांती स्थान जे, हे जगच त्याचं विश्रांती स्थान असतं. पहा, हे संपूर्ण जगच त्याचं काय असतं? विश्रांती स्थान असतं.
त्यामुळं अमुक एका ठिकाणी विश्रांती घ्यावी तिथं राहावं असं तो मानतच नाही. तो संपूर्ण जगच झालेला आहे. जग हे त्याचंच विश्रांती स्थान आहे. पहा मग पुढं फार अत्यंत सुंदर अशी ओवी आली की जी ओवी आपण सांगतो सतत म्हणतात, हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर. हे विश्वची माझे घर, हे संपूर्ण विश्व हेच माझं घर आहे, अशी त्याची बुद्धी स्थिर असते. त्याची बुद्धी पूर्ण स्थिर झालेली असते. किंबहुना चराचर आपण झाला, मग काय सांगितल्याप्रमाणे संपूर्ण जगच तो झाला. हा चराचर विश्व काय झाले असतो, तो झालेला असतो. हे विश्वची माझे घर. आपलं याच्यात थोडं विरोधी असतं, हे घरची माझे विश्व. हे घरची माझे विश्व. मी, माझी 2 मुलं, बायको, माझं घर, माझं विश्व, ह्याच्या पलीकडे मला विश्व नाही. आणि माऊली काय म्हणते, हे विश्वची माझी घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जा. हा फरक आहे मोठा, नाही का? लक्षात घेतलं आपल्यामध्ये आणि साधूंमध्ये काय फरक आहे. आपला विचार करण्याची आपली दृष्टी कोणती असते आणि साधूंची विचार करण्याची दृष्टी कोणती, ते कोणत्या अवस्थेला गेलेले असतात. आपलं फार संकुचित असतं. आपण म्हणतो ना, नाही हो आमचं विश्वच एवढं आहे, आमची 2 मुलं आणि बायको आणि मी, झालं आमचं विश्व. त्याला वाटतं आपण फार मोठं तत्वज्ञान सांगितलं. नाही, आपल्या विश्वामध्ये कमीत कमी शेजारी पाजारी तरी असावेत, 4 पाहुणे नातेवाईक वगैरे मित्रमंडळी तरी असावेत, असले पाहिजेत ना. नाही तर त्याला काय अर्थ नाही. माणूस शेवटी समाजप्रिय प्राणी म्हटलेलं आहे ना का. मग पण नाही, ही जी संकुचित वृत्ती आहे ना ती आपण टाकून दिली पाहिजे कुठेतरी. हे लक्षात घ्या. किंबहु हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जाळला. मग याहीवरी पारता माझ्या भजनी असता. पहा, आणि एवढं करून पुन्हा एक गोष्ट आहे सांगितलेली. आणि एवढं करून माझ्या भजनी असता. माझ्या भजनाबद्दल त्याच्या ठिकाणी आस्था असते, प्रेम असतं. म्हणजे तो माझं भजन करतो. हे भजन सुटलेलं नाही, लक्षात घ्या. जे पुन्हा तो काय करतोय, भजन करतोय. आणि मग तरी तया ते मी माता मुकुट करी, असा जो भक्त असतो ना त्याला मी माझ्या डोक्यावर मुकुटाच्या ठिकाणी धारण करतो. म्हणजे माझ्या डोक्यावर मुकुट ना, म्हणजे तो माझा भक्त, तिथं मी त्याला धारण करतो. माझ्या डोक्यावर तू असतो भक्ताला, एवढा तू मला प्रिय असतो. ते लक्षात घ्या. विठ्ठलाच्या डोक्यावर शिवपिंड आहे असं मानलं जातं. आता शिवपिंड का? विठ्ठलाचा शंकर हा भक्त आहे. विठ्ठलाचा शंकर काय आहे? भक्त आहे. आणि भक्ताला काय घेतलेलं आहे? डोक्यावर घेतलेलं, म्हणून शिवपिंड आहे. भक्त माझ्यापेक्षा श्रेष्ठ, तो मला इतका आवडतो, इतका आवडतो, मी त्याला मुकुटाच्या ठिकाणी धारण करतो. बस असं भगवान या ठिकाणी सांगतायत, असं लक्षात येतं. म्हणजे त्या विठ्ठलाचा जो संदर्भ आहे ना तो न कळत संदर्भ इथं असा आलेला आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून असं म्हटले माऊली, असं त्याचा अर्थ. उत्तम अशी मस्तक खाली विजय हे काय कौतुक, परी मानू करती तिन्ही लोक पायवलिया. पहा, उत्तम अशी मस्तक खाली विजय हे काय कौतुक, पर मानू करती तिन्ही लोक पायवनिया. पहा, उत्तम असेल तर त्याच्या ठिकाणी आपलं मस्तक आपण नम्र करावं, मस्तक ठेवावं, ह्यात कौतुक काय? काहीच नाही. परी मानू करती तिन्ही लोक पायवनिया, पण त्याचं जे पादतीर्थ आहे ना ते पादतीर्थ तिन्ही लोकातले लोक काय करतात? मान्य करतात, असा तो असतो. किंबहुना मी ते पादतीर्थ मान्य करून प्राशन करतो. एवढं ते त्याचे पाय त्या पादाचं तीर्थ महत्वाचं आहे. तरी श्रद्धा वस्तूशी आदरू करिता जाणे जे प्रकार, जरी होय श्री गुरु सदाशिव. आता पहा, तरी श्रद्धा वस्तूशी आदरू करिता जाणे जे प्रकार, हा बाबा श्रद्धा असलेला त्या आत्मस्वरूपाबद्दलचा असलेला हा प्रकार. जरी होय श्री गुरु सदाशिव. पहा, हा श्री गुरु सदाशिव म्हणजे आदिनाथ श्री शंकर. हा श्री शंकर सदाशिव जो आदिनाथ आहे ना त्याची ही परंपरा आहे. कुठली? गुरु परंपरा आहे. आणि या गुरु परंपरेनं अशा प्रकारे तो जरी सदाशिव जर गुरु असला तरी सुद्धा तो कुणाला मान देतोय? भक्ताला मान देतोय. हे या परंपरेचं खास काय आहे? वैशिष्ट्य. कारण खरी परंपरा कशी असते? परंपरा अशी असते की गुरु तो गुरु आणि शिष्य तो शिष्य. पण इथं नाही. इथं थोडं काय आलेलं आहे?
गुरु त्या शिष्यालाच आपल्यापेक्षा जास्त मान देतोय. माऊलीने हे वर्णन आणखी 2-3 ठिकाणी केलं. आणि माऊली म्हणते इथं काय मी शास्त्राचे विरोधी बोलतोय असं नाही, ते बरोबरच आहे. आणि त्यासाठी माऊलीने आणखी एका ठिकाणी उदाहरण दिलेलं. ते उदाहरण असं आहे, माऊली असं म्हणते, समजा मुलगा अत्यंत उच्च पदाला पोचला, अत्यंत मोठा झाला, तर वडिलांना आनंदच होतो ना. आपल्यापेक्षा तो श्रेष्ठ झाला तर वडिलांना काय होतो? आनंद होतो. आणि वडील त्याला शिरोधार्य मानतात की नाही आपल्या मुलाला? तसंच इथं आहे. शिष्य आपल्यापेक्षा श्रेष्ठ झाला, मोठा झाला, तर गुरुला काय होतो? आनंदच होतो. ते त्याला काय मानतो? शिरोधार्य मानतो. त्यात विशेष काय? निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव यांची जोडी जर पाहिजे तसंच आहे. निवृत्तीनाथाने फक्त दिलं आणि जगभर ज्याचं कुणाचं नाव झालं? माऊलीचं झालं. पण निवृत्तीनाथाला आनंद झाला ना. जगभर रामकृष्णांची महती कुणी जगभर नेली? विवेकानंदाने नेली. म्हणजे इथं विवेकानंद जगभर गेले आणि त्यांनी एवढी महती नेली, याचा आनंद कुणाला झाला? रामकृष्णांना झालाच ना. पहा, परिहे असो आता महेशा ते वाणिता. पण म्हणून माऊली म्हणते की अशा प्रकारे आता सदाशिवाचं त्या गुरुचं वर्णन करू लागलो ना, त्या महेशाचं वर्णन करू लागलो ना, आत्मस्तुती होता संचार, तर ती आत्मस्तुती होईल बाबा म्हणून थांबतोय. कारण शेवटी ते आत्मरूप माझंच आहे, शंकर म्हणजे मीच आहे. म्हणून फारशी त्याची काही चर्चा म्हणजे स्तुती करण्याचं कारण नाही. ती काय होईल? आत्मस्तुती होईल. या लागी हे नोहे म्हणतले रमा नाही. म्हणून अर्जुना मी अशा प्रकारे म्हटलं, अर्जुना मी वाहे श्री तयाते. अरे बाबा, असा जो भक्त असतो ना, त्याला मी माझ्या डोक्यावर वाहतो. काय करतो? डोक्यावर वाहतो. म्हणजे पहा, आपण सर्वात पवित्र वस्तू डोक्यावर ठेवतो. भगवंताच्या डोक्यावर काय तो फुलं ठेवतो नाही का? का? पवित्र आहे. तो म्हणतो मी त्या भगवंतालाच डोक्यावर भक्तालाच डोक्यावर वाहतो. म्हणजे इतका तो मला काय असतो? प्रिय असतो. पहा, काय प्रिय असतो बरं? जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपली हाती रिगाला भक्तिपंथी जगा देतू. त्यानं काय केलेलं असतं? तो एवढा प्रिय का? एवढा प्रिय का? त्याचं कारण असं, ही हा जो मोक्ष आहे ना, त्याला चौथी भक्ती किंवा चौथा मोक्ष म्हटलेलं आहे. स्वरूपता, सायुज्यता वगैरे वगैरे चौथा मोक्ष, चौथी मुक्ती. तर ही जी चौथी मुक्ती, सायुज्यता मुक्ती त्याला म्हटले, ती सायुज्यता मुक्ती त्यानं हातात घेऊन या भक्तिपंथानं तो जगाला देत निघालेला आहे. जे सगळ्यांना तो काय देतोय? सायुज्य मुक्ती देतोय. आणि भेटेल त्याला देतोय. संतांच्या ठिकाणी हा कनिष्ठ हा श्रेष्ठ असा भाव नाही, भेटेल त्याला मुक्ती. मागं तुम्हाला सांगितलं, मुक्ती मुक्ती म्हणजे फार अवघड आहे असं संतांना वाटत नाही. त्यांच्या दृष्टीने मुक्ती म्हणजे काहीच नाही. हा भक्त असा आहे की तो ती सायुज्य मुक्ती लोकांना आपल्या हातामध्ये घेऊन तो वाटत असतो, देत असतो. अशा भक्तिपंथात तो निघालेला आहे. असा तो भक्त आहे, म्हणून मला तो आवडतो. कैवल्याचा अधिकारी. पहा, तो कैवल्याचा अधिकारी आहे. पहा, कैवल्य म्हणजे मोक्ष. मोक्षाचा काय आहे? अधिकारी आहे. म्हणजे वाटेल त्याला मोक्ष देतो. त्यासाठी अमुक अध्ययन केलं पाहिजे, तमुक अध्ययन केलं पाहिजे, ही साधना केली पाहिजे, ती साधना केली पाहिजे, मुळीच नाही. कैवल्याचा अधिकारी म्हणजे एखादा राजा असावा, प्रचंड संपत्ती असावी, तो येईल त्याला देतो ना, मोठीनं देतो अगदी सहज, त्याला काय वाटत. तसा हा कैवल्याचा अधिकारी. फार सुंदर शब्द आहे. मागं मी सांगितलं होतं आपल्याला की माऊलीने असं म्हटलेलं आहे, ह्या सुवर्ण पिंपळाला जो प्रदक्षिणा करतो ना, त्याला सुद्धा मोक्ष मिळतो. आमच्या ठिकाणी मोक्ष हा सहज दिला जातो, त्यात विशेष काही नाही. पहा, कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधली करी. तो मोक्षाची देवघेव करतो. अहो, एखाद्या व्यापाराने एखाद्या मालाची देवघेव करावी ना, तशी हा काय करतो? मोक्षाची देवघेव करतो, कुणालाही देतो. विशेष काय? काय सामर्थ्य पहा त्या भक्ताच्या ठिकाणी. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधली करी. म्हणजे मोक्ष सहज आहे, काही करावं लागत नाही इथं, काही द्यावं लागत नाही इथं. काही न करता सहज मोक्ष मिळतो. हे लक्षात घ्या.
अगदी सहज तुम्ही एकदा त्याचं दर्शन घेतलं ना, संपला, मोक्ष मिळाला. मग तुम्ही आळंदीला जाणे, एकदा दर्शन घ्या माऊलीचं, काय मिळाला? मोक्ष मिळाला. काहीच करावं लागत नाही. एकदा त्या विठ्ठलाचं दर्शन घ्या, काय मिळाला? मिळतो, मोक्ष मिळतो. कारण दर्शनानेच मोक्ष, यासाठी तो उभा आहे. मग चोखियाची महारी सुद्धा, म्हणजे चोखोबांची पत्नी महारी तिनं म्हटलं सुद्धा, कारण महार जातीतील म्हणून, ती सुद्धा कुठे गेली? मोक्षाला गेली. पाहते पाहणे दुरी सारून, असं ती म्हणते. म्हणजे मी त्या विठ्ठलाला कसं पाहिलं? मी पाहणारी आहे आणि त्याला मी पाहते आहे, ह्या द्वैत भावाच्या पलीकडे जाऊन एकरूप होऊन त्याला पाहिलं. पाहता पाहणे दुरी सारून, अशी चोखियाची महारी म्हणते. म्हणजे कुणाला मोक्ष मिळाला? एका चोख्याच्या त्या पत्नीला सुद्धा कोणी मोक्ष दिला? संतांनी मोक्ष देऊन टाकला. आम्हाला अगदी शेकडो वर्ष तपश्चर्या करून, अनेक गोष्टी करून, यातना करून वगैरे सुद्धा मोक्ष मिळत नाही, तो सहज मिळतोय. हे संतांचं वैशिष्ट्य आहे खास. हे या वारकरी संप्रदायाचं खास वैशिष्ट्य आहे. का? कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोंडी बांधी करी, की जळाचे परी तळवटू घे. तो जळाप्रमाणे, पाण्याप्रमाणे नम्रता त्याच्या ठिकाणी असते. आता पाण्याप्रमाणे नम्रता म्हणजे पाणी सखोल भागाकडे जातं काय, त्याचा ओढा खाली कुठं असतो? सखोल भाग. नम्रता आहे तशी त्याच्या ठिकाणी नम्रता असते. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये एक पद्धत आहे की दिसेल त्याला काय करायचं? नमस्कार करायचं. डोकं अगदी पायावर डोकं ठेवायचं आणि नमस्कार करायचा. कुठलाही विचार करायचा, कुठल्या तो जातीचा आहे, पंथाचा आहे, धर्माचा आहे, आणखी कोणी आहे, कोणी कसला विचार नाही. दिसेल त्याला, त्यानं आपल्याला नमस्कार केला, आपण त्याला नमस्कार करायचं. मागून सांग, तो चोर सुद्धा कदाचित असतो, थोड्या वेळानं तो काहीतरी घेऊन सुद्धा जातो. आपण म्हणतो माऊली आहे आणि नमस्कार करतो. आपल्या दृष्टीनं कोण असते? माऊली असते. नम्रता आहे. अहंकार सोडला जातो ना, तेवढा प्रत्येकाशेना तुमचा अहंकार गेला ना, हे लक्षात घ्या. आमचे एक प्राध्यापक होते, माझे मित्र, ते देव न मानणार, देव वगैरे मानत, पण ते एकदा म्हणले तू येतोस ना, तुझ्याबरोबर एकदा वारीत थोडा वेळ मला यायचं आहे, चालेल. पण ते असे कुणालाही नमस्कार करणार नाही. हे नमस्कार करणं वगैरे हे सगळं तुझे आहे. तर माझ्याजवळ बसले होते आणि एकदा एका अत्यंत वयोवृद्ध अशा माऊलीनं, एका स्त्रीनं त्यांना नमस्कार केला, की त्यांना ती आजी सोबून छे, आणि मग त्यांना राहुल नाही तरी उलटी त्यांना नमस्कार केला. म्हटलं का? नाही हो, म्हणजे ती मला आजीसारखी होती आणि तिनं मला नमस्कार केला, आणि त्यामुळे खरोखरच मला असं वाटलं की मला पुन्हा काय करावा? नमस्कार करावा. पहा इथं काय झाला? अहंकार गळून पडला. मागं परत वारी नावाचं एक पुस्तक आहे एका व्यक्तीचं. परत म्हणजे पाठीमागं परत जाते ना, माऊली परवा आळंदीला आली, आळंदीला आल्यानंतर तो उत्सव होतो, ती परत वारी त्याची, आणि त्याच्यावर चित्र छापलेलं होतं मुखपृष्ठावर. चित्र काय होतं? चित्र असं होतं की एक आजोबा आहे, वयोवृद्ध एक व्यक्ती आहे, आणि ती वयोवृद्ध व्यक्ती चंद्रभागेमध्ये स्नान करताना एक मुलगी, एक स्त्री आहे आणि एक तिचा पती आहे, 2-3 लहान मुलं आहेत, आणि त्यांना ती काय करतात? आंघोळ घालतायत, आजोबांना आंघोळ घालतात. आणि त्या चित्राचं स्पष्टीकरण नंतर त्यांनी त्या पुस्तकामध्ये दिलेलं. हे चित्र तो पाहतो, तो छायाचित्रकार, आणि जातो, आणि तो म्हणतो की खरोखर चांगला आज आजोबांना तुम्ही आंघोळ घालायला लागला चंद्रभागेत. तर ती बाई म्हणते हे काय आमचे आजोबा वगैरे कोणी नाही, म्हणजे माझे सासरे वगैरे असे कोण नाही. तो मुलगा म्हणतो माझा वडील वगैरे कोण नाही, तर हे कोणतरी आहेत, म्हणून आम्हाला वाटलं आमचे आजोबासारखे आहेत, आणि म्हणून आम्ही त्यांना काय केली? आंघोळ घालतो. काय भाव आहे? म्हणजे इथं कुठल्याही प्रकारचं नातं नसताना अशा प्रकारचा भाव काय झालेला आहे त्यांच्या ठिकाणी निर्माण झाला आहे. हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे. याला म्हणतात अध्यात्म. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की तो काय करतो बरं? अशा प्रकारची नम्रता त्याच्या ठिकाणी काय असते तो नम्रतापूर्वक जगतो. म्हणून गा नमस्कारू ते आम्ही माता मुकुट करू. पहा, म्हणून त्याला आम्ही नमस्कार करतो, त्याला आम्ही माथ्यावर आमच्या मुकुट करून धारण करतो, असा जो भक्त असतो. तयाची टाच धरू हृदयी आम्ही. पहा,